हॅलो नमस्कार, रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी इथे अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये कढी बनवून दाखवणार आहे। तर इथे मी कढी बनवायसाठी अगदी मोजकं साहित्य घेतलेलं आहे। जिरं घेतलं आहे, मोहरी, कढीपत्ता घेतलेला आहे, मिरची अशी उभी चिरून घेतलेली आहे, मध्ये लसूण ठेचून घेतलेला आहे आणि बेसन पीठ घेतलेलं आहे। आणि इथे मी ताक घेतलेलं आहे आणि हे मी घरी बनवलेलं ताक आहे, बघू शकता तुम्ही। आणि हे आपण घरी बनवलेलं ताक आहे, त्याच्यामुळे खूप असं घट्ट आहे। आपण जो विकतचं ताक आणतो ते खूप पातळ असतं। त्याच्यामध्ये मी अर्धा तांब्या पाणी टाकते आणि व्यवस्थित असं आपण पुन्हा मिक्स करून घेऊयात। ह्या पद्धतीने आपण मिक्स करायचं। आता आपण कढी बनवायला सुरुवात करूयात। इथे टोप घेतलेला आहे, टोप गरम झाला की त्याच्यामध्ये तेल टाकूयात। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकायची। जिरं मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकायचा। कढीपत्ता छान असा भाजला की त्याच्यामध्ये आपण ठेचून घेतलेला लसूण आणि उभी चिरून घेतलेली मिरची टाकूयात। छान असं भाजून घेऊयात। लसूण मिरची आपली चांगली भाजत आहे। बघू शकता तुम्ही। त्याच्यामध्ये आता जे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे ते बेसन पीठ टाकूयात आणि बेसन पीठ आपण छान असा खरपूस भाजून घ्यायचं, छान कलर येईपर्यंत। बघू शकता छान असा कलर आलेला आहे बेसन पिठाला आपल्या। त्याच्यामध्ये आपण हळद टाकूयात, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। 2 ते 3 मिनिट आपण हेही भाजून घेऊयात। त्याच्यामध्ये आपण आता ताक टाकणार आहे। आणि बहुतेक जणांची कढी बनवताना कढी फाटते, तर त्याच्यासाठी आपण ताक टाकलं ना की एक उकळी येईपर्यंत आपण सतत हलवत राहायचं। आपली जी कढी आहे ती व्यवस्थित अशी हलवत राहायची एक उकळी येईपर्यंत। चवीनुसार मीठ टाकूयात। बघू शकता कलर जरी आता सफेद असा दिसत असेल तरी उकळी आपली आल्यानंतर कलर खूप छान असा पिवळा येतो। ह्या पद्धतीने सतत आपण हलवत राहायचं जेणेकरून कढी आपली फाटू नये। आणि अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवलेले आहे। छान अशी उकळी काढून घ्यायची। बघू शकता खूप छान असा आपला कलर कढीला आलेला आहे आणि आपली कढी तयार आहे। तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।